ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात मुंबईच्या जवानाला वीरमरण आलं आहे। एम मुरली नाईक असं शहीद जवानाचं नाव आहे। मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेले नाईक हे मुंबईतील घाटकोपर येथील कामराज नगरात राहत होते। पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ते शहीद झाले। भारत पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे। भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे। पाकिस्तानानं भारतात हल्ले करण्यास सुरुवात केली। पाकिस्तानकडून गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये भ्याड हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान एम मुरली नाईक हे शहीद झाले। देशासाठी बलिदान देणाऱ्या एम मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। शहीद एम मुरली नाईक यांना आंध्र प्रदेशाच्या राज्यपालांनी श्रद्धांजली वाहिली। राजभवनाच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्टद्वारे त्यांना शोक व्यक्त केला आहे। तर YSR काँग्रेसचे नेते YS जगनमोहन रेड्डी यांनीही शहीद जवान एम मुरली नाईक यांच्या प्रती शोक व्यक्त केला आहे। देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान आम्हाला कायम प्रेरणा देत राहील। आम्ही कायम त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असंही रेड्डी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.